एकदम परफेक्ट जाळीदार आणि कापसासारखा मऊ असा हा कस्टर्ड पावडरचा यूज करून तुम्ही हा केक बनवू शकता. चवीला एकदम अप्रतिम लागतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी फूड विथ मी या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज मी एकदम स्पॉन्जी आणि परफेक्ट असा कस्टर्ड पावडरचा यूज करून केक बनवला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला पहिला कोटिंग करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे बटर पेपर असेल तर डायरेक्टली बटर पेपर टाका, तर कोटिंग करायची गरज लागणार नाही. आणि बटर पेपर नसेल तर खाली थोडंसं तूप टाकायचं, त्या भांड्याला लावून घ्यायचं आणि थोडासा मैदा टाकून छान असं कोटिंग करून घ्यायचं. आता कोटिंग याच्याकरता करायचं कारण जेव्हा तुमचा केक बनणार आहे ना, तो एकदम इझिली त्या भांड्यातून बाहेर निघेल यासाठी. आता केकच्या भांड्याला छान कोटिंग झाल्यानंतर आपण हा केक बनवत आहोत तो कढईत बनवणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये खाली आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठावरती एक जाळी ठेवायची आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी एकदम बारीक गॅसवरती तुम्हाला हे कढई गरम करायला ठेवून द्यायची आहे. तर केक बनवण्यासाठी सगळ्यात पहिला मी इकडे 1 कप इतका मैदा घेतला आहे. आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहेत ना आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. 1 कप मैद्यासाठी मी इकडे पाऊण कप इतकी साखर घेतली आहे. आता साखर होती ना ती मी बारीक करून घेतली मिक्सरला आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकी कस्टर्ड पावडर टाकायची. आता ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर होती. 1 चमचा इतका बेकिंग पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. आणि हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना चांगले चाळून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे तुमचा केक एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बनतो. तर हे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ना सगळे आपल्याला छान असे चाळून घ्यायचे आहेत. आता माझ्या इकडे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट चाळून झाले आहेत. तर मी इकडे आता केक बनवण्यासाठी अर्धा कप इतकं दूध घेतलं आहे. 1 कप मैदा घेतला आहे, त्यासाठी मी अर्धा कप दूध घेतलं आहे. दूध रूम टेम्परेचरचं होतं, म्हणजे जे उकळलेलं दूध होतं ते बाहेरच ठेवलेलं होतं, फ्रीजमधलं दूध नाही. आणि याच्यामध्ये मी पाव कप इतकं तेल टाकून घेतलं आहे. जे आपण रोजच्या यूजमध्ये तेल घेतो तेच तेल याच्यामध्ये मी टाकलं आहे. त्याऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा देखील यामध्ये यूज करू शकता. आता जे काही आपण चाळून ठेवलेले जिन्नस होते ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पटपट किंवा एकदम जोर लावून मिक्स करून घ्यायचं नाही. जितक्या हलक्या हाताने आणि एकाच डायरेक्शनला तुम्हाला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे काही मी मिक्स करते ना हे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवले, त्यामुळे तुम्हाला वाटेल की किती फास्टमध्ये होते, तर तसं नाही, मी हळूहळूच हे मिक्स करून घेतलं होतं. आणि आता हे जे मिश्रण आहे थोडंसं घट्ट वाटते, म्हणजे केकसाठी जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी नाही आहे. तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा अजून दूध घालून घेतलं आहे आणि नंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आणि मला याची चांगली कन्सिस्टन्सी मिळालेली आहे. तर जे काही आपण केकचं भांडं आपण कोट करून ठेवलं होतं त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. 1-2-3 वेळा त्याला टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बबल्स असतील ना तर ते निघून जातील. 1-2-3 वेळाच टॅप करायचं. जास्त वेळ हे मिश्रण आता बाहेर नाही ठेवायचं, पटकन आपल्याला हे कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर मी इकडे कढई गरम करून घेतली होती 10 मिनिटासाठी, हे बाकीचं सगळं होईपर्यंत. आणि आता आपल्याला या कढईमध्ये हे केक बनवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आणि झाकण ठेवून 45 मिनिटासाठी तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे गॅसवरती. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा मीडियम करायला जायचं नाही. बारीक गॅसवरती 45 मिनिटामध्ये केक एकदम चांगला बनवून तयार होतो. तोपर्यंत त्यावरचं झाकण काढायला जायचं नाही. जर तुम्ही मध्ये आधे सतत झाकण उघडत राहिलात तर केकमध्ये बसतो, तो फुगत नाही. आता 45 मिनिटानंतर जेव्हा मी झाकण काढलं, त्या एक टूथपिक घ्यायची, बरोबर केकच्या मधोमध टाकायची. जर तुम्हाला ते एकदम क्लीन निघाली तर तुमचा केक एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आणि टूथपिकच्या ऐवजी तुम्ही बघू शकता त्याच्या कडा देखील आहेत ना त्या बाजूला झालेल्या असतात, तेव्हा तुमचा केक एकदम परफेक्ट आहे ना, बेक झालेला आहे. तर जेव्हा तुमचा केक बनतो ना तर लगेच त्या कढईतून काढून बाजूला ठेवायचा आणि पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्याला हात लावायला जायचं नाही. आता इकडे माझा केक पूर्णपणे थंड झाला होता आणि एक सुरी घेऊन त्याच्या कडा मी बाजूला केल्या. तेव्हा जेव्हा मी 3 पलटी केल्या ना तर एकदम अलगद
असा माझा केक त्यातून बाहेर निघाला. पण तुम्ही जर या पद्धतीने केक बनवला तर तुमचाही घरच्या घरी एकदम परफेक्ट जाळीदार सॉफ्ट असा कस्टर्ड पावडरचा केक बनवून तयार होतो. चवीला एकदम अप्रतिम लागतो. जेव्हा तुम्ही कोणताही केक बनवायला घ्याल ना, जर तुम्ही प्रमाण व्यवस्थित घेत असाल ना तर तुमचा केक कधीही फसणार नाही. या पद्धतीने तुम्ही केक बनवला तर एकदम छान चवीला लागतो. आता याच्यामध्ये मी कोणता रंग यूज नाही केला, काही नाही केला यूज, तरीही कस्टर्ड पावडरचा जो स्वतःचा कलर आहे ना तो याला छान आलेला आहे आणि चव देखील अप्रतिम लागते. झटपट असा होणारा केक नक्की घरी करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि केक नक्की घरी तयार करा आणि कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.